नमस्कार, मी सौ प्राजक्ता पराग म्हात्रे. हिरवी स्वप्ने या माझ्या बागेतून आपले स्वागत करते. आज या व्हिडिओत मी तुम्हाला आपण काही सुगंधी वनस्पती ज्या किचनमध्ये व आयुर्वेदिक औषध म्हणून वापरतो व ज्या खूप गुणकारी आहेत अशा काही वनस्पतींची माहिती देत आहे, जी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर, बिल्डिंगच्या बाल्कनी, टेरेसवर, कुंडीत लावू शकता. चला तर मग बघूया ती झाडे. हा आहे पुदिना. पुदिना म्हणजेच मिंट. पुदिना ही सुगंध, स्वाद याबरोबरच आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी, पोटांच्या तक्रारीसाठी तसेच पदार्थाला सुगंध येण्यासाठी पुदिन्याचा वापर आपण करतो. याचा वापर चटण्या, वाटण, सरबतांमध्ये केला जातो. याची लागवड करण्याचा सोपा उपाय म्हणजे बाजारातून आणलेल्या जाड पुदिन्याच्या काड्या 4-5 दिवस पाणी भरलेल्या ग्लासमध्ये ठेवायच्या आणि नंतर कुंडीत शेणखत मिसळलेल्या भुसभुशीत मातीत लावायच्या. कोणत्याही झाडाच्या कुंडीला पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे. पाणी कुंडीत साठून राहिले नाही पाहिजे. याला कमी ऊन असले तरी चालते. गवती चहा किंवा चहापाती, इंग्लिशमध्ये लेमन ग्रास. गवत असते पण सुगंधी आणि औषधी. चहाप्रेमींची तर अगदी आवडती असते चहापाती. सर्दी खोकला असल्यावर तर ओढच लागते गवती चहाची. सर्दी खोकल्यात ही काड्यामध्ये टाकतात. चहापत्तीच्या वासानेच खूप समाधान होतं. याची लागवड ही जमिनीवर कुंडीत करता येते. हिला पाणी जास्ती लागतं. ऑल स्पाइस प्लांट. ऑल स्पाइस प्लांटची तर सध्या ट्रेंडच चालू आहे. हे एक असे वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे की ज्याच्या पानांमध्ये आणि फळांमध्ये लवंग, दालचिनी, जायफळ आणि मिरपूड यासारख्या अनेक मसाल्यांचा सुगंध आणि चव एकत्र आढळते. म्हणूनच त्याला ऑल स्पाइस प्लांट म्हणतात. याचा उपयोग गरम मसाल्याप्रमाणे स्वाद वाढवण्यासाठी होतो. सूप, करी, बिर्याणी यामध्ये याचा वापर करतात. तसेच चहातही याचे पान घातल्यास चहाचा स्वाद वाढतो. हे शक्यतो जमिनीत लावावे, कारण 30-40 फूट या झाडाची वाढ होते. टेरेस गार्डनमध्ये पण हौशी बागप्रेमी ठेवू शकतात. फक्त कुंडीचा आकार मोठा पाहिजे आणि झाड मर्यादित राहण्यासाठी नियमित कटिंग करावी. कापूर तुळस. ही तुळस एक औषधी वनस्पती आहे. या तुळशीला कापराप्रमाणे सुगंध येतो. ही तुळस उंच वाढते. पोटदुखी, उष्णतेचे विकार यावर ही तुळस गुणकारी आहे. सर्दी खोकला यावर याच्या पानांचा काढा करून पितात. याचा रस जखमा भरून येण्यासाठी मदत करते. ही तुळस कुंडीत लावता येते. फक्त कुंडी मोठी घ्यावी, कारण ही तुळस जरा उंच वाढते. कृष्ण तुळस. तुळशी वृंदावनात पवित्र आणि आरोग्यासाठी औषधी गुणांनी युक्त तुळस म्हणजे कृष्ण तुळस. हिचा रंग जांभळा असतो, म्हणून हिला कृष्ण तुळस म्हणतात. कृष्ण तुळस कफनाशक असते. सर्दी खोकला झाल्यावर या तुळशीच्या पानांचा काढ्यात उपयोग केला जातो. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्वचा रोगांवर तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो. तुळशीच्या बियांपासून नवीन रोपे येतात. कुंडीत भुसभुशीत कंपोस्ट मिश्रित मातीत तुळस लावावी. सावलीतही तुळस चांगली वाढते, पण ऊन मिळत असेल तर उत्तम. कढीपत्ता. आपल्या शाकाहारी जेवणात फोडणीसाठी कढीपत्ता हा पाहिजेच नाही का? त्याशिवाय फोडणी खमंग कशी होणार? कढीपत्ता हा सुगंधी तर आहेच, पण यात औषधी गुणधर्मही खूप आहेत. पदार्थातून कढीपत्ता मुले बाहेर काढतात. त्याला पर्याय म्हणून चटणी बनवता येते कढीपत्त्याची. केसांच्या तेलातही कढीपत्ता टाकतात, केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी. इतके गुणकारी झाड तर हवेच आपल्या घरात. कढीपत्ता जमिनीत चांगला वाढतो. कढीपत्त्याचे झाड मोठे होते, पण ते मोठे होईपर्यंत कुंडीत वाढवता येते. जास्त उंच न होण्यासाठी कटिंग करत राहावे. कुंडीतील माती चांगली भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी असावी. माती घट्ट झाली तर वरून थोडी खुरपावी, म्हणजे मुळांना हवा मिळते. कढीपत्त्याला बिन मिठाचे पातळ ताक पोषक असते. ताकामुळे कढीपत्त्याची पाने तजेलदार होतात. लसूण पात. लसणाच्या हिरव्या पात्या घरात लावून अगदी चवदार भाजी, चटणी, सूप अशा प्रकारचे पदार्थ करता येतात. लसणाच्या पात्यांना लसणासारखाच वास येतो, त्यामुळे पदार्थात घालताच पदार्थाचा स्वाद येतो. तसेच जे औषधी गुणधर्म लसूणमध्ये असतात, तसेच काही प्रमाणात या पातीमध्येही असतात. लसूण पात लागवड अतिशय सोपी असते. भुसभुशीत माती भरलेली कुंडी घ्या. लसूण कांद्यातल्या पाकळ्या सुट्ट्या करा. मग पाकळीचा जाड भाग खाली व जो भाग टोकदार असतो तो वरती अशा प्रकारे पाकळ्या लावायच्या. पाने आल्यावर पदार्थात टाकण्यासाठी कापून घ्यायची. पान ओवा. ह्या ओव्याच्या पानांना ओव्याचा सुंदर सुगंध येतो, पण याला ओवा लागत नाही.
आपण घरात वापरतो त्या ओव्याची रोपे वेगळी असतात. या पान ओव्याची पाने जाड असतात. याची भजी छान लागते. सूपमध्येही पाने टाकल्यावर चांगला स्वाद येतो. भाजीतही स्वाद वाढण्यासाठी टाकू शकता. पोटाच्या विकारावर ही पाने गुणकारी असतात. याची लागवड सोपी असते. या झाडाची फांदीही जगते. जास्त मशागतीची गरज लागत नाही. याचे पान तोडले तरी सुगंध पसरतो. याचे झुडूपच होते, त्यामुळे कुंडीत आरामात वाढते. फक्त पाण्याचा निचरा चांगला व्हायला पाहिजे. हळद. हळदीच्या पानांचा विशिष्ट सुगंध पदार्थाला सुवासिक बनवतो. हळदीच्या पानातल्या पातोळ्या हा प्रसिद्ध पदार्थ आहे. ही पाने धोंडच बनवताना, मोदक बनवताना खाली ठेवतात. त्यामुळे पदार्थांना सुंदर सुगंध येतो. हळदीचे झाड लावल्याने काही महिन्यात आपल्याला जी हळद मिळते ती लोणच्यात वापरता येते, काढ्यात वापर करता येतो, कोशिंबिरीमध्येही घालता येते. शिवाय हळदीचे तर किती गुण आहेत. सर्दी, खोकला, वात, जंतुनाशक, त्वचारोग तसे अनेक आजारात हळद उपयोगी पडते. हळद लावायची झाल्यास बाजारातून ओल्या हळदीचे कंद आणायचे आणि कुंडीच्या तळाला सुकलेला पालापाचोळा, छोट्या वाळलेल्या झाडांच्या काड्या टाकायच्या. वरून शेणखत किंवा कंपोस्ट मिश्रित माती घालायची आणि त्यात हळदीचे कंद लावायचे. अन्नपूर्णा. अन्नपूर्णा वनस्पतीला मोठ्या पात्या असतात. या पानांना बासमती, आंबेमोहोर सारखा सुगंध असतो. भात शिजवताना याचे पान त्यात टाकले की इतका सुगंध पसरतो की लगेच भूक लागते. साध्या भातात, बिर्याणीत हे पान घातल्यावर भाताला बासमती तांदळासारखा सुगंध येतो. याच्या एका रोपाच्या मुळाला लागून दुसरे झाड मुळासकट उगवते. ते लावून नवीन लागवड करता येते. अतिशय सुगंधी असलेले हे पान आरोग्यदायीही आहे. रक्तातील साखर व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात हे मदत करते असे वाचनात आले आहे. हे झुडूप गवतासारखेच पसरते, म्हणून आधीच मोठी कुंडी घ्यावी. कंपोस्ट मिश्रित मातीत या रोपाची लागवड करावी. जमिनीवर भरपूर पसरते हे झाड. अवश्य हे झाड आपल्या किचन गार्डनमध्ये लावा. वाळा. उन्हाळा आला की आपल्याला वाळ्याची आठवण येते. वाळा वनस्पतीच्या सुकवलेल्या मुळांची गुंडाळी करून माठात ठेवतात. यामुळे उष्णतेचा दाह कमी होतो. वाळा पित्त व कफनाशक आहे. दमा, खोकला, उचकी, त्वचारोग, मूत्ररोग यावर वाळा गुणकारी आहे. वाळ्याचे सरबत बनवतात, चटणीत टाकतात. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी वाळ्याच्या ताट्या म्हणजे पडदे वापरतात, जे थंड हवा देतात. वाळा गवतासारखाच असतो. यालाही जरा रुंदच कुंडी घ्यायची व कंपोस्ट मिश्रित मातीत वाळा लावायचा. वाळाची मुळे 3-4 महिन्यात तयार होतात. मुळे काढण्यासाठी कुंडी खाली करायची आणि मुळे कापून घेऊन पुन्हा रोपांची लागवड करायची. मुळे स्वच्छ धुवून ती उन्हात वाळवून त्याची गुंडी करून ठेवावी. तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये सहजपणे लावू शकता अशा या वनस्पती आज मी तुम्हाला दाखवल्या आहेत. तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग हो व तुमचे किचन गार्डन भरून तुमचेही हिरवे स्वप्न पूर्ण हो ही सदिच्छा. माझे ग्रीन ड्रीम्स या नावाने यूट्यूब चॅनल व इंस्टाग्राम पेज आहे. ते फॉलो केलेत तर तुम्हाला विविध झाडांचे, खास करून फुलांचे रोज दर्शन होईल. धन्यवाद.